आज रविवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दान दिन साजरा केला जात आहे। या निमित्त या विषयातील तज्ज्ञ योगीन गुर्जर आणि उदयराज आनंदकर यांच्या विशेष मुलाखतीतून जाणून घेऊया जनदर्पण न्यूज चॅनलवर अवयवदानाबद्दल अधिक माहिती। नमस्कार, मी राधिका जाधव। दर्शक हो, 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो। तर या संबंधीची विविध माहिती आपण या मुलाखतीतून जाणून घेऊया। आज आपल्या सोबत आहेत योगीन गुर्जर सर आणि उदयराज आनंदकर सर। सर, आपले खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। तर सर, आपल्या संस्थेविषयी काय माहिती द्याल गुर्जर सर? नमस्कार। आमची संस्था आहे देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था आणि दधीची अवयवदान प्रचारक संघ। या दोन्ही संस्था या सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि अनेकदा सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा जाऊन अवयवदान, देहदान, नेत्रदान, त्वचादान याबद्दल जनजागृतीचे कार्य सातत्याने आम्ही करत असतो। आज 13 वर्ष झालेली आहेत। आमची संस्था सातत्याने या क्षेत्रामध्ये लोकांचे प्रबोधन करत असते। प्रबोधन करताना आम्ही कुठल्याही मेडिकल सायन्सशी संबंधित विषय आम्ही हाताळत नसतो, तर फक्त सर्वसामान्य लोकांना पडलेले प्रश्न जे असतात त्यांचीच फक्त आम्ही उत्तरं देत असतो। तर अशा पद्धतीने आमचं काम चालू असतं। ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही जाऊन प्रबोधन करत असतो। कॉलेजचे NSS कॅम्प असतात, तिथे जाऊन आम्ही प्रबोधन करत असतो। सोलापूरमधल्या विविध कॉलेजमधल्या MSW विभागामध्ये जाऊन सुद्धा आमची व्याख्यानं होत असतात। इतकंच नव्हे तर आता इतर स्ट्रीम्सला सुद्धा, म्हणजे टेक्नॉलॉजी असेल, इंजिनिअरिंग असेल, इथे सुद्धा आम्हाला व्याख्यानासाठी पाचारण केलं जातं। तर असं चहू अंगाने आमचं सातत्याने अवयवदान, देहदान, नेत्रदान बद्दल प्रबोधन सुरू असतं। तर दर्शको, आपल्या जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आज खास करून अवयवदानाचा विषय ह्या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आपल्यासोबत आनंदकर सर आहेत। आपण त्यांच्याशी हा प्रश्न विचारू। सर, नेत्रदान, अवयवदान आणि त्वचादान याच्यामध्ये काय फरक आहे? नेत्रदान आणि देहदान जो आहे हे दोन्ही मृत्यूनंतर होतात। अवयवदानाबाबतीत दोन्ही प्रकार आहेत, म्हणजे दाता हा जिवंतही असू शकतो आणि लाईव्ह डोनेशन सुद्धा होतं। पण लाईव्ह डोनेशन जे आहे ते कायद्याने फक्त रक्ताच्या नात्यातल्या लोकांनाच करता येतं आणि त्यामध्ये काही ठराविक अवयवच आहेत जे 2-2 अवयव आपल्याकडे आहेत, म्हणजे किडनी असेल किंवा लिव्हरचा काही भाग, पॅनक्रियासचा काही भाग, हे आपण दान करू शकतो आणि ते देताना आपल्याला फक्त रक्ताचे नातेवाईक पाहिजे। पुढे कायद्याची बाब येईल त्यावेळी मी ते तुम्हाला व्यवस्थित सांगू शकेन। आणि त्यानंतर जे बाकीचे अवयव आहेत आणि देहदान हे मृत्यूनंतरच केलं जातं। मृत्यू हा कशा प्रकारे येतो, तर मृत्यू हा 2 प्रकारे येऊ शकतो। एक तर ब्रेन डेड, म्हणजे संपूर्ण शरीर ओके आहे, हृदय चालू आहे, पण मेंदू मृत झालाय, अशा परिस्थितीत अवयवदान होऊ शकतं। दुसरं आहे ते म्हणजे हृदय मृत। अशाही परिस्थितीत, आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे अशाही परिस्थितीत अवयवदान होऊ शकतं। तर दर्शको, तुम्ही पाहत आहात, कारण की अवयवदानाचा हा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे। कारण माणूस जिवंत नसताना देखील जिवंत राहण्याचा जो अवयवदानामुळे होत असतो हाच खूप महत्त्वाचा आहे। कारण की जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने हा खास करून एक मुलाखत आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। तर गुर्जर सर, अवयवांचे एकूण किती प्रकार असतात त्याबद्दल काय सांगाल? अवयवदानाचे एक ढोबळ स्वरूपाने पाहिलं तर एक 4 प्रकार असतात। तर एक आहे पहिलं, जे स्वतःला अवयव देणे, ज्याला ॲटो असं म्हटलं जातं, ॲटो डोनेशन। समजा आता आपण ज्यावेळेस एखादी बायपास केली जाते तर तिथे जी एक शीर काढली जाते ती त्याच व्यक्तीच्या मांडीतून ती शीर काढली जाते, हे म्हणजे स्वतःला देणे। त्यानंतर एक स्वस्थ व्यक्ती, जिवंत व्यक्ती, जसं आता आळंदकर सरांनी सांगितलं, एक स्वस्थ व्यक्ती, जिवंत व्यक्ती, सुदृढ व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अवयव देऊ शकते, त्याचे पण त्यांनी काही भाग सांगितलेले आहेत। तिसरा जो आहे तो मेंदूमृत व्यक्ती, ब्रेन डेड कंडिशनमध्ये अवयवदान होतं। आणि चौथं जे आहे त्याला झेनो ट्रान्सप्लांट असं म्हटलं जातं, की जनावरांचे काही अवयव माणसांना बसवले जातात। तर मानवी हृदयाची झडप जर खराब झाली असेल तर त्याला डुकराची झडप बसवली जाते। हा प्रयोग गेल्या जवळपास 60 वर्षापासून सुरू आहे आणि अतिशय यशस्वी आहे। आता तुम्हाला जर कदाचित माहिती असेल
की मागच्या वर्षी अमेरिकेमध्ये एका व्यक्तीला डुकराचं हृदय बसवलं होतं आणि त्याच्यावरती ते काही महिने ते जिवंत होते. ते झेनो ट्रान्सप्लांट म्हटलं जातं. आणि आता 5वा जो आहे तो संपूर्णपणे कृत्रिम अवयव. म्हणजे आता कृत्रिम हृदयावरती जगणारी 4 ते 5 माणसं आज जगामध्ये आहेत जे कृत्रिम हृदयावरती जगत आहेत. संपूर्णपणे कृत्रिम हृदय. कृत्रिम किडनीचं सुद्धा ट्रायल आता सक्सेस झालेले आहे. त्यानंतर एक व्यक्ती गेले 50 वर्ष कृत्रिम म्हणजे लोखंडी फुफ्फुसावरती कृत्रिम फुफ्फुसावरती सुद्धा जिवंत आहे. तर हा असा एक 5वा एक प्रकार आहे अवयवदानाचा. हे कृत्रिम हृदयाचं वगैरे ते कधीपासून सुरू झालं? कृत्रिम हृदयाचं तसे ट्रायल तर गेल्या 30 वर्षापासून सुरू आहेत. पण अजून म्हणावं तसं त्याला सक्सेस अजून मिळालेलं नाहीये. कारण त्याचा आकार खूप मोठा असतो. देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे, निसर्गाने जे काही हृदय दिलेलं आहे ते काम करण्यासाठी खूप मोठे यंत्र बनवावं लागतं आणि त्याला खूप मोठी बॅटरी वगैरे लागते. तर ते सगळं हृदय जे आहे यांत्रिक हृदय ते पाठीवरती घेऊन त्यांना जगावं लागतं. ओके, पुन्हा एकदा मी आळंदकर सरांकडे येतोय. आपल्या देशामध्ये अवयवदानाविषयी देशातील कायदा आणि सरकारच्या विविध संस्था याबद्दल माहिती आपण थोडक्यात द्यावी. कायदा म्हणाल तर देशाच्या संविधानातच आर्टिकल 21 जे आहे यामध्ये राईट टू लाईफ म्हणजे आपण जीवन जगण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे. आता ते जीवन जगताना सुदृढ आयुष्य जगावं असं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला कायद्याने जे काही शक्य आहे ते बदल होत जातात. त्यानुसार ऑर्गन डोनेशन बाबतचा कायदा हा 1994 साली झाला. 4 फेब्रुवारी 1994 हा कायदा पार्लमेंटमध्ये पास झाला. आणि त्यानंतर त्यावेळेला जे काही म्हणजे कायदेशीर किंवा बेकायदेशीररित्या जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांट होत होतं याच्यावर सगळे नियम सुरू झाले त्यानंतर. त्यामुळे तुम्हाला तुमचं जे काही हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी 2 प्रकारचे हॉस्पिटल विभागणी केली. एक रिट्रीव्हल म्हणजे त्या ठिकाणी अवयव काढून घेतले जातात आणि एक जिथे अवयव बसवले जातात. तर रिट्रीव्हल सेंटर्स काही ठराविक ठिकाणी त्याची मान्यता घ्यावी लागली आणि जिथे अवयव बसवतात त्या ठिकाणची वेगळी मान्यता घ्यावी लागली. हे रेग्युलरायझेशन झालं, सगळ्यांचं नियमावलं आलं. त्यानंतर ज्या दात्यांना अवयव द्यायचे आहेत मग ते जिवंतपणी असतील की मृत्यूनंतर असतील तर त्यांचं रजिस्ट्रेशन हे करू शकू आता त्या कायद्यानुसार. दुसरी गोष्ट ज्यांना ते अवयव हवे आहेत यांची एक यादी तयार झाली किंवा एक यादी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं झालं आणि ती सेंट्रल यादी आता पहिल्यांदा झोनल लेवलवर होती. म्हणजे 4-5 जिल्ह्यांचा एक झोन असतो प्रत्येक राज्यामध्ये. प्रत्येक 4-5 जिल्ह्यांच्या मध्ये एक झोन, त्या झोनच्या वर प्रत्येक राज्य आणि राज्यावर केंद्र असं केंद्राच्या असं मेडिकल ते लॉ कायद्यात घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जे काही करायचं असेल ते झोनल लेवलवर आपल्याला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि ती तुमची यादी ही नॅशनल लेवलपर्यंत घेतली जाते आणि ती दर महिन्याला ती यादी ही तुम्हाला अपडेट केली जाते. त्यामध्ये तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन होतं समजा आता मला किडनीची आवश्यकता आहे आणि मी या हॉस्पिटलला किंवा या झोनला सोलापूरचं आपलं झोन जे आहे ते पुणे आहे. पुणे झोनमध्ये 5 जिल्हे आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे. तर समजा या झोनमध्ये मी रजिस्ट्रेशन केलं की मला किडनीची आवश्यकता आहे तर ते केल्यानंतर ते नॅशनल लेवलला सुद्धा रजिस्टर होतं ऑटोमॅटिक. त्याची नॉमिनल फी आहे ती आपल्याला डॉक्टरांच्या मार्फतच रजिस्ट्रेशन करावं लागतं. आपण डायरेक्ट जरी केलं तरी डॉक्टरांचे तुम्हाला नाव आणि कुठल्या हॉस्पिटलला तुम्ही दाखवलंय हे तुम्हाला कंपल्सरी त्याच्यात नोंद करावं लागतं. हा झाला कायद्याचा भाग. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा त्या रजिस्ट्रेशन यादीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या जातात. तर पहिल्यांदा वय बघितलं जातं. त्याच्यानंतर तुमचं आवश्यकता किती आहे म्हणजे क्रॉनिक आहे एकदम इमर्जन्सी आहे का तुम्हाला थोड्या वर्षात चालू शकतं हे पाहिलं जातं. तुमचं वय हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी बघितली जाते ती तुमचं ठिकाण जे रिट्रीव्हल किंवा जिथे अवयव बसवले जातात इथपासून किती लांब आहे. समजा मी एखाद्या गावात छोट्या राहत असेल आणि मोठ्या शहरात जर समजा अवयव तिथे मिळाला तर मला पोचायला जर 4 तास लागत असतील तर ते प्रायोरिटी दिली जात नाही. त्या शहरातल्या व्यक्तीला पहिली प्रायोरिटी. याच्यामध्ये बघितलं जे जात नाही किंवा जे इग्नोर केलं जातं ते आहे ते तुमचं जात, धर्म हा बघितला जात नाही. लिंग म्हणजे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे बघितलं जात नाही. तुमचं सामाजिक स्टेटस, तुमचं इन्कम या गोष्टी बघितल्या जात नाहीत. याच्या व्यतिरिक्त फक्त तुमचं जे नियमानी आहे आता मगाशी अशा 11 नियम आहेत
म्हणजे तुमचं वय बघितलं जातं. समजा एक उदाहरण द्यायचं झालं, 80 वर्षाच्या एका व्यक्तीला हृदय हवंय आणि 16 वर्षाच्या एका मुलाला हृदय हवंय, तर प्रायोरिटीनी नुसतं एवढीच कॅटेगरी असेल तर प्रायोरिटीनी 16 वर्षाच्या मुलाला पहिला क्रमांक दिला जातो. त्यामध्ये ज्या गोष्टी मॅच कराव्या लागतात त्यामध्ये रक्तगट आणि टिश्यू हे मॅच करणं गरजेचं आहे. आणि करून हे डॉक्टर तो रिपोर्ट त्याबरोबर आपल्या ऍप्लिकेशन बरोबर ते सबमिट करतात. असं तर महत्त्वपूर्ण तुम्ही माहिती दिलात, कारण जीवन जगत असताना जात पात धर्म हे प्रत्येकाला त्याच्यामध्ये नमूद करावंच लागतं. पण विशेष करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो कायदा अंमलात आणलेला आहे ते कायद्याच्या तत्वामुळे माणूस नसताना देखील त्याचा धर्म जात पात हे बघितलं जात नाही. म्हणून या देशामध्ये जो काय आपलं संविधान चालतो ते संविधानाचा जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी घटनास्थ दिलेल्या आहेत त्याप्रमाणे हे सर्व काही आपला देश चाललेला आहे. खूप चांगली माहिती दिलात सर तुम्ही. तर गुर्जर सर, अवयवदानावेळी ग्रीन कॉरिडॉर असे शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो, तर त्याबद्दल काय सांगा? हो, ज्या वेळेस अवयवदान होतं त्यावेळेस ग्रीन कॉरिडॉर हा शब्द ऐकावास मिळतो आणि याच्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाहीये. हो. पेपरमध्ये म्हणतात की इथे ग्रीन कॉरिडॉर केला वगैरे. तर अवयव एखाद्याच्या शरीरातनं काढणे आणि दुसऱ्याच्या शरीरात बसवणे ही प्रक्रिया तुम्हाला वाटते तेवढी सोपी नाहीये. अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि अत्यंत निष्णात 8 ते 9 डॉक्टर्स त्या प्रक्रियेसाठी लागतात. आणि तो अवयव काढल्यानंतर तो किती काळ जिवंत राहील. आता हृदय जर एखाद्याच्या शरीरातनं काढलं तर 4 तासापर्यंत ते जिवंत राहू शकतं. म्हणजे 4 तासाच्या आत ते दुसऱ्याच्या शरीराच्या आत जायलाच पाहिजे. अन्यथा एवढी सगळी आपण धावपळ केली, इतके परमिशन्स घेतले, सगळे लोक तयार झाले, त्यांचे नातेवाईक तयार झाले, यानंतर जर ते हृदय 4 तासाच्या आत दुसऱ्याच्या शरीरात नाही गेलं तर ते वाया गेलंय. मग यासाठी काय करावं लागतं की वेळेची बचत व्हावी, वेळ कमीत कमी लागावा. म्हणून ज्या हॉस्पिटलमधनं काढलं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन जायचं आहे तो जो काही रस्ता आहे तो संपूर्णपणे मोकळा केला जातो. तिथले सगळे सिग्नल हिरवे केले जातात. जर टोल गेट वगैरे असेल तर ते सुद्धा उघडे केले जातात. ते सगळे तो रस्ता संपूर्णपणे क्लीन केला जातो, क्लिअर केला जातो. म्हणजे जसं राष्ट्रपती किंवा पंतप्रधान जाताना जसं रस्ता मोकळा केला जातो तोच मान अवयव घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सला दिला जातो. म्हणून त्याला ग्रीन कॉरिडॉर असं म्हटलं जातं. मग ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण एअर लिफ्ट म्हणतो की अवयव आता जसं सोलापूरमध्ये 3 वेळा हृदय काढलेला आहे आणि 3 वेळेस इथे एअर अँब्युलन्स आलेली आहे. 2दा पुण्यात घेऊन गेले आणि एकदा मुंबईला घेऊन गेलेले आहेत हृदय इथून. तर त्या ठराविक कालावधीमध्ये ते घेऊन जाण्यासाठी म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी हृदय काढलं, एकदा यशोधरामध्ये काढलं आणि तिथून ते आपल्या विमानतळावरती घेऊन जाण्यासाठी अगदी त्यांनी काहीतरी 6 मिनिट एवढाच वेळ ठरवून दिला होता की हृदय 6 मिनिटामध्ये विमानतळावर पोहोचलं पाहिजे. मग सोलापूरची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. मग यासाठी SP, CP, कलेक्टर, कमिशनर, पोलीस खातं ह्या सगळ्यांचं सहकार्य लागतं. या सगळ्यांचे सगळे पोलीस रस्त्यावरती उभे केले जातात आणि सगळे सिग्नल ग्रीन केले जातात. त्याला ग्रीन कॉरिडॉर म्हणतात आणि एअरलिफ्ट केलं जातं म्हणजे वेळेची बचत व्हावी. मग सर मी अजून तुमच्याकडे येतो. देहदानाबाबतीत म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. याबाबतीत आपल्या संस्थेचे भविष्य काय असणार? आता आमची भविष्यात काय असणार? ओके, आमची संस्था ऑलरेडी यामध्ये जवळजवळ 10-12 वर्ष काम करते. रजिस्ट्रेशन आता मला वाटतं 2016ला आमच्या संस्थेचं झालं. त्याआधी सुद्धा जवळजवळ 5-6 वर्ष संस्था काम करत होती. आमचे माननीय डेडिया सर, चंदुबाई डेडिया हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यानंतर 2010 पासून त्यामध्ये संस्था काम करते. आमचं कामाचं स्वरूप हे प्रबोधन हे महत्वाचं आहे. लोकांचं प्रबोधन, जनजागृती. मग ते कशाही परिस्थितीने असेल, म्हणजे कशाही पद्धतीने असेल. काही ठिकाणी आम्ही पत्रकं वाटतो, काही ठिकाणी आम्हाला जर शक्य असेल तर जाऊन आम्ही व्याख्यानं देतो, बोलतो. आता पूर्वी कसं होतं की आम्ही ज्येष्ठ नागरिक संघात वगैरे हे करत होतो, म्हणजे फार पूर्वीपासून 2010 पासून आहे. आता आम्ही कॉलेजेसनाही विचारतो, कॉलेजेसनाही जर शक्य असेल तर तिचे आम्ही मोफत लेक्चर द्यायला तयार असतो. आम्ही कोणाकडनं चहा सुद्धा पित नाही. आमच्या कुठल्याही संस्थेत कोणी, म्हणजे फक्त हे मोफत आहे
आणि त्यात समाधान महत्त्वाचं आहे आमचं वैयक्तिक. त्यापैकी समजा एखाद्याने जरी त्याच्याबद्दल विचारणा केली किंवा जास्त म्हणजे माहिती घ्यायचा प्रयत्न केला तर आम्हाला फार आनंद होतो. फॉर्म जर भरून घ्यायची शक्य असेल तर आम्ही फॉर्मही घरी जाऊन भरून घेतो. त्यांनी जर आम्हाला वेळ दिला समजा आणि 10 लोक जरी जमले असतील तरी त्या ठिकाणी जाऊन आम्ही प्रबोधन करायला तयार आहोत. फॉर्म भरून द्यायचं तर सगळं मोफत करतो. फक्त काही वेळेला काय होतं की इंटरेस्ट लोकांच्याकडनं दाखवलं जात नाही. हे थोडं विचित्र काम आहे. म्हणजे मृत्यूनंतरचं सगळं आहे. जर काही आता कॉलेजेसमध्ये वगैरे गेलो तर मुलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतं की आम्ही 18 वर्षाची 19 वर्षाची मुलं आहोत कॉलेजला जाणारी, आम्हाला मृत्यूनंतरचं आता का सांगितलं जातं. पण हे कसं प्रबोधनाचा भाग आहे, ह्याची जाणीव त्यांना या वयात व्हावी हे महत्त्वाचं आहे. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे काही वेळेला कायद्याने सुद्धा तुम्ही त्या गोष्टी करू शकता. जर आपण बघितलं तर देहदान किंवा अवयवदान दोन्हीचं प्रमाण आपल्याकडे अत्यल्प आहे. हे मोजलं जातं 10 लक्ष दशलक्षांमध्ये किती लोक करतात हे मोजलं जातं. म्हणजे 1 मिलियन ऑफ अ पर्सन असं मोजलं जातं. तर भारतामध्ये 0.69 म्हणजे एक व्यक्ती सुद्धा 10 लोकांच्या मध्ये देहदान करत नाही किंवा अवयवदान करत नाही. ते जर आपण स्पेनमध्ये बघितलं तर प्रगत युरोपियन देश आहे. आता आजचा दिवस हा अवयवदानाचा आहे त्यामुळे मी दुसरे काही विषय बोललो नाही. अवयवदानाबद्दल जर आपण म्हटलं तर महत्त्वाचं की जागतिक अवयवदान आहे. त्यामुळे जगात काय चाललंय तर स्पेनमध्ये जर आपण बघितलं तर 28 लोक 10 लक्षांमध्ये अवयवदान करतात. हे आपल्याकडे ते अत्यल्प आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली कायद्याने जर आपण हे कंपल्शन करायचं म्हटलं तर त्यात ही गंमत अशी आहे की आपण जर जागतिक स्तरावर बघितलं तर जर्मनी हा देश आहे. जर्मनीमध्ये 90% लोक अवयवदान करत नाही. त्याला लागून दुसरा एक देश आहे बेल्जियम. त्या देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर 90% लोक अवयवदान करतात. तर हा जेव्हा विचार केला गेला की हे कसं शक्य आहे, शेजारी दोन्ही युरोपियन देश आहेत, ठीक आहे, धार्मिक दृष्ट्या विचार केला तर एकच धर्म असेल किंवा जे काही म्हणजे मानसिकता एकच असायला हवी. तर हा फरक कसा आहे, फक्त बॉर्डर चेंज झाल्याने का फरक पडतो तर त्यात असं लक्षात आलं की दोन्ही देशांचे वेगळे कायदे आहेत. जर्मनीमध्ये असा कायदा आहे तुम्हाला जर देहदान करायचं असेल किंवा अवयवदान करायचं असेल तर तुम्ही सरकारी कार्यालयात जायचं, फॉर्म भरून द्यायचा आणि मगच अवयवदान होणार. त्याच्या उलट बेल्जियममध्ये असं आहे की त्यामध्ये जर तुम्हाला देहदान अवयवदान करायचं नाही तर तुम्ही सरकारी कार्यालयात जायचं आणि फॉर्म भरून द्यायचा. तर अनास्था अशी आहे कुठल्याही सरकारी कामामध्ये की पब्लिक जातच नाही. मग ते भारतीय असो किंवा युरोपियन असो ते जाऊन फॉर्मच भरत नाहीत. त्यामुळे बेल्जियम देशामध्ये फॉर्म भरलेले लोक 10% आहेत. त्यामुळे त्यांचं होत नाही, 90% होतं. त्याच्या विरुद्ध जर्मनीमध्ये कायदा विरुद्ध असल्यामुळे 90% लोक जाऊन फॉर्म भरतच नाहीत. त्यामुळे 10%च लोकांचं अवयवदान होतं. हा जागतिक स्तरावरचा आहे. आपला प्रयत्न असतो की कमीत कमी फॉर्म तरी भरावा. अर्थात फॉर्म भरला म्हणजे ते बंधन नाही, हे शेवटी दान आहे. जसं आपण इतर दान करतो, वीर्यदान आहे, रक्तदान आहे, अन्नदान आहे, समजा ज्ञानदान आहे, तसं हे दान आहे. त्यामुळे हे दान आपल्याला कंपल्सरी कायद्याने करता येणार नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण आपण प्रबोधन केलं, 100 मधला एक व्यक्ती जरी आपल्याला तयार झाला, इव्हन आमच्याकडे काम करणारे आमच्या संस्थेमध्ये कामाला कार्यकर्ते कमी आहेत. याचं कारण आमच्या संस्थेमध्ये कुठलाही मोठेपणा नाही, कुठलाही आर्थिक व्यवहार नाही. टोटल संस्था आमची 10 वर्षाचं जर तुम्ही काढलं तर 2-4 लाख रुपयाचं आमचं 10 वर्षातलं टोटल उलाढाल आहे. म्हणजे आर्थिक उलाढाल नाही, कुठला मोठेपणा मिळत नाही, सत्कार नाही. कोणी गेलो तर आम्हाला जे आहे अवयवदानाला जाऊ दे, देहदानाला जाऊ दे, तिथे वागणूक अतिशय काही विचित्र मिळते. ठीक आहे ना, आम्हाला तेही मान्य आहे. आम्हाला तो विचारच नाही की कोण काय म्हणतं. समजा आपण बोलवलं ठीक आहे, नाही बोलवलं तर ठीक आहे. प्रबोधन आपलं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. कारण जगामध्ये अनेक दान आहेत. भूदान, वस्त्रदान, अन्नदान, मतदान, परंतु सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अवयवदान आणि देहदान. तर अवयवदान किंवा देहदानाविषयी आमच्या दर्शकांना काय संदेश द्यायचा? देहदान, अवयवदान, नेत्रदान, त्वचादान त्याच्याबद्दल आता थोडीफार चर्चा झाली, उहापोह झाला. आळंदकर सरांनी पण त्याच्याबद्दल थोडी माहिती दिली. तर नेत्रदान आणि त्वचादान ह्याला पेढी असणं म्हणजे बँक असणं गरजेचं आहे. आय बँक किंवा स्किन बँक. सोलापूरमध्ये 3 आय बँक आहेत, पण स्किन बँक नसल्यामुळे सोलापूरमध्ये सध्या स्किन डोनेशन होऊ शकत नाहीये. देहदान हे मेडिकल कॉलेजला जे भविष्यकालीन डॉक्टर्स आहेत त्यांना शिकण्यासाठी म्हणून देहदान केलं जातं. आणि अवयवदान जे आहे, आता सरांनी स्पेन, बेल्जियम आणि जर्मनी हे सगळे त्यांनी हा उहापोह केलेलाच आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक छोटंसं सर मी ऍड करतो की श्रीलंकेमध्ये 100% कॉर्निया काढून घेतला जातो.
नेत्रदान 100% हा सरकारी नियम आहे. त्यामुळे श्रीलंकेला जगाची आय बँक म्हटलं जातं. आणखीन एक विषय खूप महत्वाचा सांगायचा आहे, तो म्हणजे सरांनी सांगितलेलं आहेच, मी पुन्हा एकदा ते थोडासा अधोरेखित करतो की अवयवदान जे आहे हे सरकारी एजन्सी मार्फतच होतं. त्यासाठी बरेच कायदे आहेत, कडक कायदे आहेत. आणि त्यांनी जसं सांगितलं की झोनल कमिटी असते तर त्याला ZTCC असं म्हटलं जातं, झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी. महाराष्ट्रामध्ये ही कार्यरत आहे, ZTCC कार्यरत आहे. राष्ट्रीय पातळीवरती नोटो आहे, स्टेट पातळीवरती सोटो आहे, रिजनल पातळीवरती रोटो आहे. अशा सरकारच्या विविध संस्था आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ZTCC म्हणून एक वेगळी संस्था आहे. तर तुम्हाला जर कोणाला अवयव हवा असेल तर तुम्हाला ZTCC कडे नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. हे मी पुन्हा एकदा सांगतो. आळंदकर सरांनी सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा मी हे विशेष करून सांगतो. सोशल मीडियावरती अंगदान, ऑर्गन डोनेशन होत नाही. की आमच्याकडे एक मेसेज जो आहे तो साधारणपणे वर्षातनं 5-6 वेळा फिरत असतो. गेले 7-8 वर्ष तो फिरतोय की नवरा बायकोंचा अपघात झालेला आहे आणि त्यांच्या 4 किडन्या उपलब्ध आहेत. तर सोशल मीडियावरती अवयवदान होत नसतं, ZTCC मार्फतच होतं. कुणाला अवयव द्यायचा असेल ते सुद्धा ZTCC लाच कळवावं लागतं की ह्या व्यक्तीचे अवयव उपलब्ध आहेत. मग ते कुणाला बसवायचे, काय बसवायचे, कसे बसवायचे, त्याचे मॅचिंग वगैरे हा मेडिकल सायन्सचा भाग झाला आणि काही प्रशासकीय भाग झाला. पण सर्वांना प्रेक्षकांना हात जोडून विनंती आहे की सोशल मीडियावरती जर असे ऑर्गन डोनेशनची जर काही पोस्ट आली तर ती तातडीने डिलीट करून टाका. पुढे पाठवून समाजामध्ये आणखीन गोंधळ वाढवू नका. सोशल मीडियावरती अवयवदान होत नाही. आणि शेवटचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपली भारतीय जीवन पद्धती जी हजारो वर्षापासूनची आहे, जी आपल्या ऋषीमुनींनी जी आपल्याला नेमून दिलेली आहे, ती इतकी सुंदर आहे आणि आज सुद्धा ती तेवढीच कार्यक्षम आहे. तर भारतीय जीवन पद्धती, भारतीय आहार पद्धती, योगासन याचा तुम्ही जर अवलंब केला तर तुमचे अवयव खराब होणार नाहीत, तुमचे अवयव चांगले राहतील आणि तुम्हाला अवयव घ्यायची गरज पडणार नाही. आणि जर एखाद्या वेळेस द्यायची पाळी आली तर तुमचे चांगले अवयव दुसऱ्याच्या शरीरामध्ये जाऊन तो व्यक्ती व्यवस्थित स्वस्थ जीवन जगू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपापल्या शरीरातल्या सर्व अवयवांची काळजी घ्यावी. एवढं देहांगदान जीवनदान समाजसेवी संस्था आणि दधीची अवयवदान प्रचारक संघ या दोन्ही संस्थेमार्फत मी आपणा सर्वांना हे विशेष करून सांगू इच्छितो. धन्यवाद. आज खास करून आपल्याकडून जनदर्पण न्यूज चॅनेलच्या वतीने तमाम सोलापूरकरांना हा एक देहदानाचा विषय खूप महत्त्वाचा आहे. तो देहदानाचं महत्त्व त्यांनी आपल्याला सांगून दिलेलं